the voice of Maharashtra. आज महाबळेश्वरमध्ये भर पावसात मराठी आरक्षणाच्या जी.आर. विरोधात ओबीसी संघटनांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भाषणं करत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सचिन मस्के यांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी आंदोलनामध्ये सर्व ओबीसी संघटनाचे तालुकाध्यक्ष अनिल लोहार, नगरसेवक संदीप साळुंके, संदीप आखाडे, चंद्रकांत जंगम, काशीनाथ ढेबे, इक्बाल वारुणकर, ॲडव्होकेट विठ्ठल कदम, प्रशांत कात्रट, प्रशांत आखाडे, कुमार शिर्के, आयुष वारुणकर, अनिल ढेबे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की आमचा साळी, माळी, धनगर, कोष्टी, वंजारी, लोहार, सुतार, नाभिक, कुंभार या समाज बांधव जे आज यांची मुलं शिक्षणापासून, व्यवसायापासून, आरक्षणापासून जी वंचित आहेत आणि वंचित आजपर्यंत राहिलेली आहेत. सरकारला याची आठवण न येता सरकारनं आमच्या विरोधात जी.आर. काढला. आमच्याकडून त्यांच्यासाठी लाखोनं मताची उधारी करून घेतली. आमच्या मतावर निवडून आले आणि आज आमच्याच पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. या सरकारचा आम्ही निषेध करतो. मागील सरकारचाही आम्ही निषेध करतो की त्या सरकारनं आम्हाला आमच्या 57 लाख कुणबी नोंदीच्या नोंदी जाहीर केल्या. या कुणबी नोंदी करत असताना सरकारनं आमचा कुठल्याही परिस्थितीत आमच्या समाज बांधवाचा विचार केलाच नाही. आमची मुलं बाळांचा विचार केला नाही. आज आमची मुलं बाळ, आज सरकारला वाटत असेल की आम्ही ओबीसी बांधव फार मोठा झालेला आहे, पण ओबीसी बांधवाचं 10 फूट बाय 10 फुटाच्या घरापेक्षा मोठं घर नाही. अगदी थोडक्यात तुटपुंजा जर ह्याच्यात पाहिलं तर 5-10 कुटुंब आमची सुधारित भाग भेटतील. अन्यथा आमची सर्व कुटुंब तुम्हाला मागासवर्गीय म्हणूनच भेटतील. त्यांचं 10 फूट बाय 10 फुटाचंही घर नाही. पत्र्याच्या घराशिवाय फक्त घर त्याचं म्हणता येणार नाही. आज तसं जर म्हटलं तर आम्हाला आजपर्यंत सुविधा मिळाल्या काय? आज आम्हाला सरकारनं एवढ्या सुविधाचा वर्षाव काढलेला आहे, परंतु यातली एकही सुविधा आमच्या सर्वसामान्य समाज बांधवापर्यंत पोहोचत नाही. आणि जर ती पोहोचत असेल तर राजकीय प्रतिष्ठानवाले आमच्याकडे ती पोहोचून देत नाही.